हरिओम. श्रीराम. अंबज्ञ. मी डॉक्टर सुप्रिया विलास सोनकडकर माझ्या आईचा अनुभव सांगते आहे. माझी आई पुष्पा प्रकाश जोशी अमळनेर. आई आधीपासूनच बापू बाबतीत लीन आहे. बापू काय आहे हे तिने आम्हाला खूप चांगल्या पद्धतीने शिकवलं, सांगितलं आणि तिचा असलेला अनुभव ती प्रत्येकाला सांगत असते. त्यातलाच हा एक अत्यंत उत्तम अनुभव. आईला 2006 ते 7च्या दरम्यान छातीमध्ये अचानक दुखायला लागलं होतं आणि गाठ आल्यासारखं झालं होतं. डॉक्टरांकडे गेल्यानंतर डॉक्टरांनी तिला ब्रेस्ट कॅन्सरची सुरुवात झालेली आहे असं सांगितलं. त्यावेळेला आई अंबळनेरला राहत होती. धुळ्याला कॅन्सर स्पेशालिस्ट ज्या पद्धतीने आहेत तर त्यांच्याकडे गेल्यानंतर डॉक्टर म्हणाले की यांच्या कॅन्सरचं ऑपरेशन आपल्याला करणं इथं शक्य आहे. जे मुंबईला टाटामध्ये करण्यापेक्षा इथं केलं तरी हरकत नाही, कारण डॉक्टर टाटामध्ये शिकून आलेले होते. आणि त्यावेळेला आम्ही अक्षरशः हादरलो होतो. एक तर कॅन्सर म्हटलं तर सगळ्यात आधी महत्त्वाची गोष्ट की त्याच्यासाठी मिळणारी ट्रीटमेंट ॲज अर्ली ॲज पॉसिबल मिळायला पाहिजे. त्यात कॅन्सरची सर्जरी करणारे फार कमी डॉक्टर असतात. आणि धुळ्यामध्ये डॉक्टर भांबरे म्हणून आहेत, ते अतिशय प्रसिद्ध आहेत कॅन्सरसाठी. तर ते आम्हाला बापू कृपेने लगेच भेटले आणि त्यांनी सर्जरी करायचं होई म्हटलं. धुळ्याला आईची सर्जरी झाली. ज्या वेळेला सर्जरी आदल्या दिवशी आपण ज्याला म्हणतो की सगळी तयारी असते, त्यावेळेला आम्ही ज्यावेळेला पोहोचलो होतो त्यावेळेला बापूंचा फोटो आम्ही हॉस्पिटलमध्ये ज्यावेळेला ॲडमिट केलं होतं त्या रूममध्ये ठेवला. आणि त्या डॉक्टरांच्या मिसेस ज्या आहेत डॉक्टर बीना भांबरे, त्या आपण म्हणजे मेडिकल क्षेत्रातल्याच म्हणतो ना की बापू कसा सगळ्यांना जुळवून आपल्या सगळी कामं कशी छान करतो. तर त्यांनी बापूंचा फोटो बघितल्यानंतर पटकन म्हणाल्या की अरे आम्ही दोघं तर बरोबर होतो शिकायला. आम्हाला इतका आनंद झाला जणू काही बापूच आम्हाला भेटले असंच वाटलं. आणि दुसऱ्या दिवशी रात्रीच्या वेळेला ऑपरेशन करायचं ठरलं. डॉक्टर रात्री ऑपरेशन करतात. तर ते ऑपरेशन ज्या वेळेला सुरू होतं त्यावेळेला नेमके लाईट गेले म्हटल्यानंतर आमच्या मनामध्ये आईने आधीपासून असं बिंबवलं आहे की लाईट गेले असं म्हणून नाराज कधीच व्हायचं नाही. लाईट गेले बापू आले असं म्हणायचं. आणि खरंच आईचं ऑपरेशन ज्यावेळेला होतं त्यावेळेला मी पण ऑपरेशन थिएटरमध्ये होते. आणि लाईट गेले म्हटल्यानंतर आईचा अॅनेस्थेशिया अजून सुरू होत होता. मी आईला म्हटलं आई बापू आले, कारण लाईट गेले होते. दुसरं लाईट सुरू होईपर्यंत इमर्जन्सीज आणि आपण त्याला म्हणतो जेनसेट सुरू होईपर्यंतचा जो कालावधी होता तेवढ्या वेळात आईने बापूंचं मनसामर्थ्य त्यात म्हणायला सुरुवात केली होती आणि तिच्यासोबत मीही म्हणत होते. आईचं ऑपरेशन जसं जसं जवळ यायला लागलं, ती स्टेज जी होती की ज्याच्यामध्ये आपण कॅन्सरचा दिसणारा समोरचा जो कण असतो किंवा जो झालेला गुठळा असतो तो बाहेर काढत असतो, त्याला डॉक्टर म्हणाले की यांचा कॅन्सर हा 2nd स्टेजपर्यंत पोहोचला आहे. त्यामुळे त्यांना त्यांच्या आपण त्याला म्हणतो की जिथून आपला हात सुरू होतो त्या हातातला एक स्नायू जो आहे तो कापावा लागेल, तरच यांचा कॅन्सर लवकर कंट्रोलमध्ये येईल. अदरवाईज हा फैलला जाईल, म्हणजे पसरेल. आणि त्याचा एक विचारण्यासाठी म्हणून ते मला म्हणाले की असं केल्यानंतर याच्यातून एक सगळ्यात मोठा साईड इफेक्ट असा होईल, साईड इफेक्ट की आई हात तुमचा उंच करू शकणार नाही. थोडक्यात आपला हात जितका उंच होतो तेवढा उंच ते करू शकणार नाही. त्या हाताची हालचाल मंदावेल असं सांगितल्यानंतर आमच्याकडे दुसरा काही ऑप्शनच नव्हता. आईचा कॅन्सर बरा होणं हे महत्त्वाचं होतं. आम्ही बापूचं नाव घेतलं आणि त्यांना हो म्हटलं. आईची सर्जरी अगदी छान झाली. त्याच्यानंतर आईच्या ज्या किमोथेरपीच्या 6 सेट असतात त्या 6 सेटिंग्स पण व्यवस्थित झाल्या. आणि त्या झाल्यानंतर डॉक्टरांनी सांगितलं की एक 8 वर्षापर्यंत यांना टॅमॉक्सिफेन नावाची जी एक गोळी असते जी कॅन्सरमध्ये दिली जाते ती 8 वर्ष घ्यावी लागेल. त्या पद्धतीने आईने ती ट्रीटमेंट पण पूर्ण केली. मला सांगायचं विशेष हे आहे की किमोथेरपीमध्ये आईला कुठलाही त्रास झाला नाही. ज्या ठिकाणी आपण बघतो, ऐकतो किंवा अनुभवतो की अशा वेळेला उलट्या प्रचंड होतात, डोक्यावरचे केस जातात, डोळ्यांना त्रास होतो, वजन पाहिजे तेवढे कमी होतं, या सगळ्या गोष्टींमधली एकही गोष्ट आईला झाली नाही. उलट त्यावेळेला आईने नुकतीच तृतीयेची परीक्षा दिलेली होती आणि ज्या हाताचं तिचं ऑपरेशन झालेलं होतं त्या हाताच्या ऑपरेशननेच तिने 4थ्यासाठी म्हणून पण म्हणजे आपण ज्या वेळेला पंचशील परीक्षेची आधी कशी पद्धत होती की परीक्षा बसून लिहावी लागायची, तशा पद्धतीने आई 4थी परीक्षा ऑपरेशन झाल्यानंतर पण आईने 4थी परीक्षा दिली आणि त्याच्यामध्ये तिला घवघवीत यशही मिळालं. म्हणजे ज्या पद्धतीने तिचं कॅन्सरचं ऑपरेशन ज्या झालेलं होतं, ज्या हाताचं झालं होतं त्याच हाताने बापूने तिच्याकडनं पंचशील परीक्षेतला 4था पेपरही लिहून घेतला आणि त्याच्यात तिला घवघवीत आपण त्याला म्हणतो की छान प्रमाणे यशही मिळालं. त्या सगळ्या असलेल्या किमोथेरपीच्या सगळ्या सेटिंग्स तिने पूर्ण केल्या आणि सगळ्यात जास्त वही लिहिणारी आपण त्याला म्हणतो की बापूची वही जो लिहितो तो खऱ्या अर्थाने बापूबाई झालेला असतो. आणि आईने त्याच्यानंतर बापूच्या आपण त्याला म्हणतो की वही लिहिण्याचं जे काम होतं तिचं
ती जी तिची सेवा होती, ती जी तिची भक्ती होती, ती इतकी दणक्यात सुरू केलेली होती की बापूंचा पदस्पर्श तिला मिळाला. आणि तिथे गेल्यानंतर ज्यावेळेला बापूंना तिने बघितलं त्यावेळेला तिला रडायला यायला लागलं की मला कॅन्सरमधून पण तू बाहेर काढलेलं आहेस. आणि आज आई बरोबर 73 वर्षाची झालेली आहे. आईला हाताचा आणि कॅन्सरचा कुठला त्रास रिकरन्सी नाही. आई ठणठणीत आहे आणि आजही ती आम्हाला सांगते की लाईट गेले म्हणजे असं म्हणायचं बापू आला, म्हणजे आपल्या मनातल्या निगेटिव्हिटीज निघून जातात आणि बापू आपल्या जीवनामध्ये कसा प्रकाश आणतो. प्रत्येक वेळेला बापू किती ठाई मदत करतो हे तिने जसं सांगितलं तसंच आम्ही तिने सांगितलेल्या या प्रत्येक पावलावर चालतो. आणि बापू तुझ्या चरणी आमचं प्रत्येक आयुष्याचा क्षण असाच असो, ज्या प्रत्येक क्षणात तू आमच्याबरोबर असलाच पाहिजे याची आम्हाला खात्री आहे. एक विश्वास असावा पुरता करता हरता बापू जैसा. हरिओम श्रीराम ओम बद्य नाथ सम.